पुण्यातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून गणेश काळेची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे। हत्या केल्यानंतर 4ही आरोपी पळून गेले होते। या 4 पैकी एक आरोपी हा कृष्ण आंदेकरांचा जवळचा असल्याची माहिती समोर आहे। कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरणात आता गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा मर्डर कुठं आणि कसा झाला हे सगळं बघूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। काल शनिवारी दुपारी 1च्या सुमारास वर्दळ असलेल्या ठिकाणी एका 32 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। या घटनेने पुणे शहर टोळी युद्धाने पुन्हा हादरले। पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोरच ही हत्या करण्यात आली। गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। तो रिक्षा चालक होता। गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे यांचा सख्खा भाऊ आहे। वनराज आंदेकराच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे यांच्यावर आहे। पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणी सांगितलं की दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता आणि त्याच वेळी 2 दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले। चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या। 4 राऊंड फायर करण्यात आले। गणेश काळे यांच्या मानेत, छातीत व पोटात अशा 4 गोळ्या लागल्या। गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने 2 वार करण्यात आले। यात कोयत्याच्या हल्ल्याने त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या। गणेश हा येवलेवाडीत राहत होता। तो खडी मशीन चौकाकडे येत होता। पेट्रोल पंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आलं नाही। त्याला सावरण्याची संधी मिळवण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला। गणेश काळेला 4 गोळ्या लागल्या। मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या। त्यावर तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। तो खाली कोसळल्यानंतर 2 हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले। ही हत्या गँगवॉर मधून करण्यात आल्याचं बोललं जातंय। ज्या पद्धतीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती तोच पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे। वनराज आंदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले होते। सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नानापेठमध्ये वनराजच्या भाच्याची म्हणजे आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती असं म्हटलं जातंय। गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमिर खान, मयूर वाघमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर 2 अल्पवयीन आरोपींचीही गुन्ह्यात नावे आहेत। आज या हत्या प्रकरणातील आरोपींना दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार आहे। मीडियाने दिलेल्या माहितीनुसार गणेशने कोंढवा भागातील काही तरुणांकडून उधारीने बरीच मोठी रक्कम घेतली होती। ती रक्कम परत तो देत नव्हता। त्यामुळे गणेश काळे व त्या तरुणांमध्ये वाद झाले। त्यातूनच त्यांनी गणेश काळे याचा खून केला असावा। त्यामुळे हा सगळा प्रकार पैशाच्या वादातून झाला की यामागे दुसरंच काही कारण आहे हे पोलीस तपासामध्ये समोर येईलच। परंतु या घटनेमुळे पुण्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।